विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर शिवसेनेचा दावा। पक्षाची ताकद असलेल्या ठाणे, नाशिक, परभणी, संभाजीनगर आणि यवतमाळसाठी ठाम, तर रायगडसाठीही महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं आवाहन। राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलढाण्यात ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग। परभणी, जळगाव, सोलापुरातही गर्दी। मोदींना देशाला विकायचं काम केलेलं आहे। पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत। रायबरेलीतून राहुल गांधींचं वादग्रस्त विधान, तर राहुल गांधी रिजेक्टेड माल, फडणवीसांचा पुनरुच्चार। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। दादांच्या राष्ट्रवादीतील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षातील नेत्यांचा दावा। राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटला नाही, सर्व आमदार पक्षासोबतच। उमेश पाटलांकडून स्पष्ट, 22 ते 23 आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर आमदारांना फोनाफोन। एसआयआर प्रक्रियेमुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याची चर्चा। एसआयआरची प्रक्रिया निष्पक्षपातीपणे पार पडायला हवी। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी। राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं आंदोलन केल्याचं प्रकरण, मागील सुनावणीत गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं। वांद्र्यातल्या गरीबनगर भागात अतिक्रमण कारवाईवेळी स्थानिकांकडून दगडफेक, तणावादरम्यान 6 पोलीस जखमी। पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड। रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्याच्या झोपड्या जमीनदोस्त। वांद्र्यात सरकार किंवा बीएमसीची नाही, तर रेल्वेची कारवाई, खोटं नेरेटिव्ह पसरवून भाजप धार्मिक राजकारण करते। स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंचा आरोप, हायकोर्टाच्या निर्देशानंतर कारवाई सुरू असल्याचा उल्लेख। नीट पेपरफुटी प्रकरणात मोठेगावकरच्या सुनियोजित कट, मोठेगावकरनंच पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेंची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती। मुलानंतर आता पत्नीचीही सीबीआय चौकशी होणार। नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या एका डॉक्टरला अटक। पुण्यात चौकशीनंतर बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरेला ताब्यात घेतलं। मुलासाठी पेपर फोडला आणि प्रश्न खरेदी केल्याचा। नीट पेपरफुटीचा कट कात्रजमधील ब्युटी पार्लरमध्ये शिजला। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे नियमित भेटायच्या। मांढरेकडे मनीषा वाघमारेची मुलगी क्लासला जायची, अशीही माहिती समोर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक। उद्याच्या बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार। देशातल्या 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज। यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी। लवकरच सेवा सुरू होणार। केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। वर्धा जिल्ह्यात उच्चांकी 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। चंद्रपूर आणि अमरावतीत पारा 46 अंशांवर। रेकॉर्ड ब्रेक तापमानामुळे विदर्भातले नागरिक हैराण।